आपल्या परिवाराचा पाया, आत्मा म्हणजेच आपले आई आणि वडील असतात. आपले स्वतःचे विश्व निर्माण होते तेव्हा आपणास ह्याच ढालीची म्हणजेच आई वडिलांची अडगळ होण्यास सुरुवात होते आणि आपण एकमेव मार्ग म्हणून त्यांना वृद्धाश्रमात कायमचे सोडून येतो. त्यांच्या मनाचा विचार सुद्धा करत नाही. काय मनस्थिती असेल त्यांची, किंवा जेव्हा त्यांना समजेल आपण त्यांची फसवणूक केली आहे तेव्हा काय अवस्था होईल त्यांची. तर अशाच काही गोष्टीवर आधारित एक छोटीशी नाटिका तयार करण्यात आलेली आहे. ती आपण बघावी अशी माझी नम्र विनंती. नमस्कार साहेब. नमस्कार. कोण पाहिजे आपल्याला? मला व्यवस्थापकांना भेटायचे आहे. अच्छा, तुम्ही कोण? मी इथे मानव सेवा केंद्रात राहतो. माझे नाव यश काळे आहे. आम्ही पती पत्नी आहोत. आमच्या मुलाने आमची काही दिवसांसाठी येथे आमची राहण्याची सोय केलेली आहे. त्याला अर्जंट जायचे होते म्हणून तो आत येऊ शकला नाही. अच्छा, बसा तुम्ही, मी व्यवस्थापकांना बोलवून आणतो. साहेब, बाहेर एक जोडपे आलेले आहे. त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. अच्छा, ठीक आहे, व्हा तुम्ही पुढे, मी आलोच. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. आपण कोण? आम्ही मिस्टर अँड मिसेस मोरे आहोत. अच्छा, काल विकास मोरे आले होते. तुम्ही त्यांचे आई वडील का? हो, आमचाच मुलगा विकास मोरे. तो आजच जाणार आहे बाहेरगावी काही दिवसांसाठी. ओके. काळे साहेब, तुम्ही मोरे साहेबांना त्यांच्या पत्नीला तुमच्या बाजूची रूम दाखवा. या बसा बसा. आपण कुठून आला आहात ताई? आम्ही पवन नगरहून आलो आहोत. अच्छा, तुम्ही येथे कधीपासून आहात? आम्ही 2 वर्ष झाले तर इथे आहोत. काय, 2 वर्ष? हो. आम्ही तर फक्त 1 महिन्यासाठीच राहणार आहोत. माझा मुलगा आला की आम्हाला लगेच घेऊन जाणार आहे. काय झालं ताई, तुम्ही का बरं माझ्याकडे अशा बघताय? काही नाही ताई. अहो, इथे रोज नवीन नवीन लोक येतात. कोणी 15 दिवसासाठी, कोणी 8 दिवसासाठी सांगून मुले इथे सोडून जातात, पण परत घ्यायला कोणीही येत नाही. नाही, माझा मुलगा तसा नाहीये. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मी आत्ताच फोन करून विचारते. तो ना घाईत असेल. बाहेर गावी जातायत ना ते. आजच त्यांचं तिकीट बुक झालेलं आहे म्हणून फोन उचलत नसेल तो निवांत झाला की लगेच करेल मला फोन. खूप प्रेम करतो आमचा मुलगा आमच्यावर. नमस्कार ताई. नमस्कार. तुम्ही कोण? मी मिसेस पगारे. तुम्ही कधीपासून आहात इथे? मी 3 वर्ष झाले इथेच आहे. काय, 3 वर्ष? बापरे. तुम्हाला किती मुले आहेत? हो, मला 2 मुले आहेत. मग तरीही तुम्हाला इथे 3 वर्ष झाले ठेवलं? हो ताई, काय करणार आता. पती गेल्यानंतर मी त्यांच्यासाठी एवढे कष्ट घेतले. आता त्यांना पंख फुटलेत ना, म्हणून त्यांनी मला इथे आणून सोडले. खूप अडचण झाली आहे ना त्यांना माझी. सुखी आहे मी आता इथे.
बाई ग, मग तर माझा मुलगा खूप छान आहे. इतकं प्रेम करतो आमच्यावर. आमची काळजी घ्यायला घरी कोणी नाही. पर्याय म्हणून त्यांनी आम्हाला इथे आणून सोडलं. तो आला की लगेच आम्हाला घेऊन जाईल. ठीक आहे ताई, तेवढेच तुमच्या मनाला आधार. दुसरे काय पाहिजे? चला बॅगा ठेवा आणि जेवायला चला. हो हो हो, चला चला. किती भयान परिस्थिती असते ना. ज्या मुलांसाठी आपण उन्हाची सावली करतो, ज्यांच्या सुखासाठी वनवन भटकतो, पण तरीही त्यांच्या गरजा आई वडील हे पूर्णच करत असतात. मग त्यासाठी स्वतःच्या इच्छा आकांक्षा सोडून देतो, तरीही आपण कमीच पडतो. हा, तीच मुले मोठी झाल्यावर आपल्याला धगधगत्या उन्हात सोडून बेघर करतात. असेच 15 दिवसांनी आई आणि वडील परत फोन करतात. 2 वेळा वाजून सुद्धा उचलला जात नाही. तिसऱ्यांदा उचलला जातो. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? बाळा बाळा, तू कसा आहेस? आणि घरी सर्व कसे आहेत बाळा? तुम्ही ठीकठाक पोहोचले ना? हॅलो हॅलो, विकास बोल ना बाळा. मी कामात आहे, ठेव, नंतर करतो फोन. काय ग, काय बोलला आपला विकास? तू येणार आहे ना आपल्याला घ्यायला? हो, तो बोलला आई मी निवांत झाले की फोन करतो. हा ठीक आहे. मग तो आता गडबडीत असेल, नंतर फोन करू. तसेही तिकडे आता सकाळ असेल आणि ही त्याची कामाची वेळ आहे. आपण पण मधीच असा कॉल केला तर तो कसं काय बोलेल आपल्याशी? असेच मुलाच्या नातवाच्या आठवणीत ते कसेबसे दिवस काढत असतात. बघता बघता 1 महिना पूर्ण होतो त्यांना आणि ते फोनची वाट बघत असतात. पण फोन काही केला नाही आणि मुलगाही आला नाही. हॅलो हॅलो विकास, तू कुठे आहे? आम्हाला घ्यायला केव्हा येतो? बाळा, आम्हाला तुमच्या सगळ्यांची खूप खूप आठवण येत आहे. इकडे आम्हाला अजिबात करमत नाही. बोल ना विकास, तू कधी येतोय बेटा? बोल ना विकास. माझा आवाज नाही येते का विकास? हॅलो हॅलो. हॅलो बाबा, मी कामात आहे, मला वेळ नाही तुम्हाला घ्यायला यायला. आणि आता तुम्ही तिकडेच राहा. सारखा सारखा फोन करून मला त्रास देऊ नका. कायमची सोय केली आहे आता तुमची त्या ठिकाणी. तुम्ही आता शांततेत तिकडेच राहा आणि मलाही सुखाला जगू द्या. मुकी मुकी माया त्याची, मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेला. आधाराचा बड जणू वाकल आभाळ, याच्या आईना पाचोळा जिनारानो माळ, जिनारानो माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. आहो आहो आहो, विकासचे बाबा, काय झालं तुम्हाला? तुम्ही असे खाली का बसला? एकदम चक्कर आली का तुम्हाला? कुणाचा फोन होता? हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलते? मी बोलतोय, विकास. बाळा बाळा, तू आहेस का? काय झाले एवढे बाळा? तुझे बाबा चक्कर येऊन पडले. बोल ना बाळा पटकन. विकास, लवकर ये ना, तुझे बाबा हालचाल करत नाहीये. मला खूप भीती वाटायला लागलीये. मला वेळ नाहीये, मी कामात आहे. तुमचं तुम्ही बघून घ्या. मला परत फोन करून त्रास देऊ नका. आहो आहो, उठा ना. आहो आहो, उठा ना. तुम्ही तरी माझ्याशी बोला ना.
उठा ना ओ, उठा ना. अहो काळे ताई, अहो काळे साहेब, लवकर या ना. बघा ना यांना काय झाले. हे अजिबात हालचाल करत नाहीये. मला भीती वाटते. लवकर या ना. कृपया कोणीतरी मदत करा ना आमची. काय काय झाले ताई? काय झाले ताई? तुम्ही का असे एवढे रडत आहात? अहो काय झाले ताई, काय झाले, काय एवढी ओरडाओरडी चालू आहे? थांबा मी डॉक्टरांना बोलवून आणतो. अहो काय माहिती काय झालं, केव्हाची आवाज देते मी त्यांना, पण तरी ते हालचाल करत नाहीये. हॅलो डॉक्टर. हा बोला मिस्टर काळे. डॉक्टर लवकरात लवकर आश्रमात या. का हो काय झालंय? मिस्टर मोरे चक्कर येऊन खाली पडलेत. ते हालचाल करत नाहीयेत. ठीक आहे मी निघाली, लगेच येते मी. डॉक्टर येतच आहेत 5 मिनिटात. चिंता करू नका ताई तुम्ही. आम्ही आहोत सर्व तुमच्या सोबत. हो ताई, आम्ही आहोत सर्व तुमच्यासोबत. नका काळजी करू तू. काही होणार नाही साहेबांना. बाजूवा सर्व, मला बघू द्या त्यांना. यांच्यासोबत कोण होते का इथे? हो मॅडम, त्यांची मिसेस आहे, पण सध्या त्या टेन्शन मध्ये आहेत. काय झाले मला सांगा. हो मिस्टर काळे, आय एम सॉरी, ही इज नो मोर. काय? कसे काय झाले? त्यांना कुठला तरी धक्का बसला होता, म्हणून त्यांना अटॅक आला आहे. आता काय करायचं? त्यांच्या मुलाला फोन लावेल? मी व्यवस्थापक साहेबांना सांगतो, ते लावतील त्याला फोन. बघू काय रिप्लाय येतो, मग करू आपण. या आधीही आश्रमात अशा घटना घडून गेल्यात. कोणी येत नाही, आपणच करून घेतो. आताही बघू काय होते, मग करून घेऊ. हॅलो, हा बोला मिस्टर काळे. साहेब तुम्ही कुठे आहात? मी कामानिमित्त बाहेर आलेलो आहे. का हो काय झाले? काही काम होते का? हो साहेब, आपल्या मानव सेवा केंद्रातील मिस्टर आणि मिसेस मोरे आहेत ना? हा त्यांचे काय? साहेब ते मिस्टर मोरे हार्ट अटॅकने निधन पावलेत. काय बोलताय तुम्ही? हो साहेब, आता थोड्या वेळापूर्वीच. त्यासाठीच त्यांच्या मुलाला फोन करायचा होता. तेवढं तुम्ही करून द्या ना. हो ठीक आहे, मी लगेच करतो. हॅलो मिस्टर विकास. यस बोला, कोण आहात आपण? मी मानव सेवा केंद्राचा व्यवस्थापक बोलतोय. ओके बोला. मिस्टर मोरे, तुमचे वडील मिस्टर बाबासाहेब बोरे आमच्या मानव सेवा केंद्रात काही दिवसांपूर्वी तुम्ही दाखल केले होते. त्यांना आज सकाळी हार्ट अटॅक आल्यामुळे निधन झाले आहे. तर त्यांचा अंत्यविधी करायचा आहे. तुम्ही कधीपर्यंत येता? नाही मी नाही येऊ शकत, मला वेळ नाहीये. ठीक आहे. हॅलो मिस्टर काळे. हा बोला ना साहेब. झाले का तुमचे त्यांच्या मुलासोबत बोलून? हो झाले माझे बोलून. मग कधी येतोय त्यांचा मुलगा? मिस्टर काळे, त्यांचा मुलगा येणार नाहीये. त्यांना वेळ नाहीये. आता आपणच करून घेऊ सर्व. तुम्ही तयारीला लागा, मी येतच आहे. ठीक आहे साहेब, तशी आपल्याला सवयच आहे. मोरेताई सावरा आता. अहो कोणीच इथे आनंदी नाही तो. सर्व जेथे आपापल्या दुःखातच आहेत. पण तुम्हाला वरतून सर्व आनंदी दिसतात. सर्वांची मनं खूप दुखी आहेत. काय करणार? आपल्या मुलांच्या आनंदासाठी आजपर्यंत आपण खूप त्रास सहन केला आणि मग अजून थोडे दिवस त्रास सहन करू, ज्यामुळे ते आनंदी राहतील. हो ताई, आता आपले शेवटचे क्षण आपणच आनंदात घालवू. ज्यांच्या दुखण्या खुपण्यासाठी रात्री रात्री जागल्या त्याच मुलांना आपल्याला शेवटचा निरोप द्यायला वेळ नाही. मग आपण कशाला त्यांना आठवायचे आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा? कोणीच कोणाचे नसते
हे आता शेवटच्या टप्प्यात समजले. अहो, आपल्या हातात आहे ते क्षण जगायचे, बस. आपल्याला त्यांच्या आधाराची गरज आहे हे सुद्धा विसरून जातात ते. मुलांनो, हे कधीच विसरू नका. ऊन आहे तरच सावली येते आणि सावली मागून परत ऊन येते. तुम्ही जसे वागाल तसेच परत फेड होत राहते. त्यामुळे प्रत्येकाने कोणत्याही गोष्टीचा मागचा पुढचा विचार करावा. आई वडील जातात तो कधी ना कधी, ते तर गळतीचे पानच असतात. मोरताई, चला जेवणाचा टाइम झाला, जेवण करून घ्या. थांबा ताई, माझं जेवणा अगोदरचं औषध घेऊ द्या. नशिबाने BP, डायबिटीज या आजाराने सुद्धा सोडले नाही. उगाच त्रास करून घेऊ नका ताई. मला वाटतंय तुम्ही खूप थकला आहात. नाही, थकून कसं चालणार. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ आता. अजून पाऊल थकलं नाही. पाऊलं थकलं नाही गड्या, पाऊलं थकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊलं थकलं नाही गड्या, पाऊलं थकलं नाही. झालो बरबाद जरी बसला घाव उरी, कलेची आग सार जाळून बी जाईना. अडला घास असा काळा वनवास असा, पण ह्यो ध्यास अजून बी माग राहीना. फिरला त्यो वासा घर, फिरलं नाही गड्या, पाऊलं थकलं नाही गड्या, पाऊलं थकलं नाही. रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊलं थकलं नाही गड्या, पाऊलं थकलं नाही. काळ रात आली तरी पडलंस पानर, डोळ्यामंदी पाणी तरी गळ्यामंदी गाणं. याचा हात पाठीवर सोनियाची खानर, शर्मेन नाही कधी झुकली मानर. हात पसरून गाड्या सुख येत नाही र, डोळा झाक करून बी दुःख जात नाही र. नशिबाचं भोग कुणा चुकलं नाही गड्या, पाऊलं थकलं नाही गड्या, पाऊलं थकलं. Elder children who admits their parents in hermitage. Firstly, tell me what is the meaning of hermitage? It's been ashram. Yeah, I have seen many children they admit their after growing up they admit their parents in hermitage. What do you think? Why they do like that? I think because they all are not satisfied with that after growing up, so they admit their parents in hermitage. Yeah, I know it's wrong, but how can we explain this thing to today's young generation? Let me think. Yeah, I have an idea. What is your idea? We will present a drama on the topic to solve this problem. Yes, it's a better option. So audience, we are presenting a song